अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आपण प्रकरण 6वे न्यायमंडळाची भूमिका पाहत आहोत आणि हे प्रकरण पाहत असताना आपण आधीच्या तासाला येथील बराच भाग पाहिलेला आहे. आपण भारतीय संविधानातील रीट्स पाहत असताना 5 मुद्द्यांचा अभ्यास केलेला होता आणि या 5 मुद्द्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं की आपण आपला गेलेला हक्क अधिकार कशा पद्धतीने मिळवू शकतो याचा आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला आपण न्यायालयीन सक्रियता याचा अभ्यास करणार आहोत आणि न्यायालयीन सक्रियतेचा विचार करत असताना सामान्यतः न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय, याच्यामध्ये न्यायमंडळ कशा पद्धतीने काम करते या मुद्द्याचा विचार करत असताना किंवा हा घटक अभ्यासत असताना न्यायालय न्यायमंडळाच्या बाहेर जाऊन म्हणजेच न्यायमंडळ 4 भिंतीच्या बाहेर जाऊन न्यायदान करण्याचे काम करते का, म्हणजेच न्यायालयाच्या पारंपरिक न्याय देण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेला आहे का, याचा आपण या मुद्द्याच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. सामान्यतः न्यायालयामध्ये येणारे जे काही खटले असतात, दावे असतात किंवा ज्या काही केसेस असतात, हे बाधित व्यक्तींनी स्वतः केलेल्या तक्रारीच्या किंवा याचिकेच्या स्वरूपामध्ये दाखल होतात. परंतु आपण गेल्या काही दशकांचा जर आढावा घेतला तर या दशकांमध्ये परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे, हे आपल्याला मान्य करावे लागणार आहे. भारतीय न्यायमंडळाने त्याच्या जे कार्याची जी काही व्याप्ती आहे ही व्याप्ती वाढवलेली आहे असं आपल्या निदर्शनास येतं. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला असं सांगता येणार आहे की सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयामध्ये कोणत्याही व्यक्तीला याचिका दाखल करण्यास न्यायालयाने परवानगीच दिलेली आहे. म्हणजेच सार्वजनिकदृष्ट्या जो काही महत्त्वाचा विषय आहे की ज्याच्यामध्ये सर्वांचे हितसंबंध सामावलेले आहेत, अशा ज्या काही याचिका असतात, या याचिका दाखल करण्यास न्यायालयाने परवानगी दिलेली आहे कोणत्याही व्यक्तीला, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक हित किंवा समाजहित साध्य करता येणार आहे आणि त्या विषयाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निगडीत असलेली व्यक्ती ही याचिका दाखल करू शकते. अशा याचिकांना जनहित याचिका असे म्हणतात. आपण नंतरचा मुद्दा जनहित याचिका म्हणजे काय तो स्वतंत्र पाहणारच आहोत. तर अशा याचिकांना आपल्याला जनहित याचिका असं म्हणता येणार आहे. मग काही वेळेला न्यायालयाने कोणतीही तक्रार अथवा याचिका दाखल नसताना स्वतः सार्वजनिक विषयाची दखल घेत सुद्धा दावा दाखल केलेला आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. मग साधारणपणे न्यायालयीन सक्रियतेचा विचार करत असताना न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय हे पाहत असताना आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी नमूद करता येणार आहेत. आणि आजच्या आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे की आजच्या आधुनिक काळामध्ये न्यायालयीन अधिकारांची व्याप्ती वाढलेली आहे आणि न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार कोणाला आहे किंवा न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार कोणाला आहे, तर आपल्याला असं म्हणता येणार आहे की ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे अशी व्यक्ती स्वतः न्यायालयामध्ये दाद मागू शकते. मात्र अलीकडच्या काळाचा जर आपण विचार केला तर अलीकडे इतर कोणतीही व्यक्ती अन्याय झालेल्या व्यक्तीच्या वतीने न्यायालयामध्ये दाद मागू शकते. आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय झाला असेल, त्याचा हक्क नाकारला गेला असेल, त्याचा हक्क त्याचा अधिकार डावलला गेला असेल, तर कधीकधी अशा व्यक्ती न्यायालयामध्ये जात नाहीत, न्यायालयामध्ये दाद मागत नाहीत. कदाचित त्याच्या पाठीमागची कारणं वेगवेगळी असतील, कदाचित भीती हे सुद्धा कारण असू शकेल, परंतु त्या व्यक्तीच्या माध्यमातून इतर व्यक्ती अन्याय झालेल्या व्यक्तीच्या माध्यमातून न्यायालयामध्ये दाद मागू शकते. आज अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग पूर्वीच्या काळाचा जर आपण विचार केला म्हणजेच मग आपण पाहिल्याप्रमाणे की न्यायालयाने त्याच्या पारंपरिक न्याय देण्याच्या पद्धतीमध्ये बदल केलेला आहे आणि त्याच्या बाहेर जाऊन म्हणजे दिलेली चौकट आहे त्याच्या बाहेर जाऊन व्यक्तीच्या हितासाठी समाज हितासाठी कार्य करण्यासाठी न्यायालय आज
पुढं धाव घेत आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. पूर्वीच्या काळाचा जर आपण विचार केला तर पूर्वीच्या काळी फक्त न्यायालयासमोर आलेल्या याचिकाच न्यायालय दाखल करून घेत असे, परंतु न्यायालय आता वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे देखील दावे दाखल करून घेऊ लागलेली आहेत किंवा टपालाद्वारे पाठवलेल्या तक्रारींचेही याचिकेत रूपांतर करून दावे दाखल करून घेतले जातात. न्यायालयीन सक्रियतेचा वापर पुढील बाबींमध्ये केला गेलेला आहे. काही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला देता येणार आहेत किंवा काही गोष्टींच्या ठिकाणी आपल्याला आढावा घेता येणार आहे. जसं की आपल्याला सांगता येणार आहे की तुरुंगातील अमानवी वागणुकीबद्दल. एखादी व्यक्ती जरी अपराधी असली तरी ती व्यक्ती आहे आणि म्हणून त्या व्यक्तीला सुद्धा व्यवस्थितपणे जीवन जगता आलं पाहिजे. तर तुरुंगवासातील अमानवी वागणुकीबाबत सुद्धा असेल किंवा गुन्हेगार व्यक्तींना निवडणूक लढविण्यासाठी विरोध असेल किंवा सार्वजनिक जीवनातील वेगवेगळे घोटाळे असतील किंवा भ्रष्टाचाराचे प्रकरणे असतील, मग याच्यामध्ये हवालाकांड असेल, युरिया घोटाळा असेल किंवा पेट्रोल पंपांचे बेकायदेशीर वाटप इत्यादी असेल किंवा स्त्रियांची असणारी परिस्थिती असेल याच्या संदर्भामध्ये असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी इत्यादी विषयी आपल्याला काही उदाहरणं न्यायालयीन सक्रियतेची या ठिकाणी देता येणार आहेत. तर त्याच पद्धतीने ताजमहल सारख्या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण असेल किंवा मोठ्या शहरांची स्वच्छता असेल आणि आरोग्य यासारख्या अनेक सार्वजनिक हिताच्या बाबींशी संबंधित खटले सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन सक्रियतेखाली स्वीकारून त्या ठिकाणी निर्णय देण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. मग न्यायालयीन सक्रियतेचा विचार करत असताना आज आपण पाहतो की न्यायालय त्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काम करू लागलेलं आहे आणि व्यक्तीला न्यायदान करू लागले, न्याय मिळवून देण्याचं काम करू लागलेलं आहे. मग न्यायालयाने घेतलेल्या या पुढाकारालाच आपल्याला काय म्हणता येणार आहे, न्यायालयीन सक्रियता असं म्हणता येणार आहे किंवा यालाच न्यायालयीन सक्रियता असे म्हणतात. मग आपण जर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ किंवा न्यायमंडळ यांचा जर आढावा घेतला तर याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला न्यायालयीन सक्रियतेच्या बाबतीमध्ये काही गोष्टी या नमूद करता येणार आहेत. जसं की कार्यकारी मंडळ त्यांच्या अधिकाराचा वापर कशा पद्धतीने करत आहे याकडं पूर्वी न्यायमंडळ एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडं लक्ष देत नव्हते, परंतु आज याच्यामध्ये न्यायमंडळ सक्रिय झालेलं आहे असं आपल्याला दिसत आहे. तर उदाहरण याचं द्यायचं झालं तर आपल्याला असं सांगता येणार आहे की एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली, समजा राज्यातील राज्यकारभार हा राज्यघटनेनुसार होत नसेल, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ योग्य पद्धतीने राज्यकारभार करत नसेल, तर अशी परिस्थिती ज्यावेळेला राज्यपालांच्या लक्षात येते त्यावेळी राज्यपाल राष्ट्रपतींचा राज्यातील प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपतींना त्याची माहिती देते, अहवाल देते आणि मग राज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून त्याच्यानंतर कोणाची नेमणूक केली. म्हणजेच ज्यावेळेला एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते त्यावेळेला त्या ठिकाणचं मंत्रिमंडळ बरखास्त केलं जातं आणि त्यानंतर कदाचित नवीन व्यक्तीला संधी दिली जाते किंवा काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर त्या ठिकाणी निवडणुका सुद्धा घेतल्या जातात. भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 356 नुसार एखाद्या राज्यामध्ये अशा पद्धतीने राज्यपाल अहवाल देऊन राष्ट्रपतींच्या माध्यमातून राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू करू शकतात. मग एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केल्यानंतर राज्यपालाने मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली तर यासारख्या गोष्टींमध्ये न्यायमंडळ पूर्वी हस्तक्षेप करत नसे, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये न्यायालयीन सक्रियतेमुळे कार्यकारी मंडळाने घेतलेल्या अनेक निर्णयांचा कायदेशीरपणा त्या ठिकाणी न्यायमंडळ तपासत आहे. म्हणजेच खरोखर एखाद्या राज्यातील राज्यकारभार घटनेनुसार चालत नाही किंवा मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ योग्य पद्धतीने राज्यकारभार करत नाही हे पूर्वी न्यायमंडळ बघत नव्हतं, परंतु आज या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात की खरोखर एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती का, म्हणजेच राज्यपालांनी जो काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय योग्य आहे, तशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माणच झालेली होती. अशा पद्धतीची पाहणी न्यायमंडळ त्या ठिकाणी करताना दिसत आहे.
मग अनेक वेळा आपण जर बघितले तर अनेक वेळा कार्यकारी मंडळाने निर्धारित कालावधीमध्ये कोणती आणि कशी कारवाई करावी यासाठीही न्यायालयाने त्या ठिकाणी काही निर्देश दिलेले आहेत. न्यायालयीन सक्रियतेचा जर आपण विचार केला, दुसरी बाजू जर बघितली तर न्यायालयीन सक्रियतेवर बरीच चर्चा सुद्धा झालेली आहे. काही जाणकार व्यक्तींच्या मते कार्यकारी मंडळ त्यांची कामे व्यवस्थितपणे पार पाडत नसल्यामुळे न्यायमंडळाला हस्तक्षेप करणे भाग पडत आहे. म्हणजे पूर्वी परिस्थिती नव्हती. आपल्याला माहिती आहे की शासन संस्थेचे 3 विभाग पडतात आणि हे 3ही विभाग एकमेकांपासून विभक्त आहेत आणि कोणत्याही विभागाचं दुसऱ्या विभागावर नियंत्रण नसते. म्हणजेच कोणत्याही एका विभागाचं दुसऱ्या विभागामध्ये हस्तक्षेप करण्याचं धोरण नसतं. प्रत्येक विभाग हा व्यवस्थितपणे काम करतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये न्यायमंडळ न्यायालयीन सक्रियतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही गोष्टी करत आहे आपल्या लक्षात येतं आणि कदाचित कार्यकारी मंडळ त्याचं जे काही काम आहे ते काम व्यवस्थितपणे पार पाडत नाही, याच्यामुळं न्यायमंडळाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागत आहे, अशा पद्धतीचा विचार काही जाणकारांच्या मते पुढे आलेला आहे. तर काही जाणकार किंवा काही विचारवंत असं सुद्धा म्हणतात की न्यायमंडळ त्यांच्या अधिकारांची सीमा पार करून कार्यकारी मंडळाच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप करू लागलेला असा सुद्धा त्या ठिकाणी एक विचार प्रवाह त्या ठिकाणी पुढे येताना दिसतो. तर न्यायालयीन सक्रियतेचा जर आपण विचार केला तर आज न्यायालय 4 भिंतीच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी कार्य करताना दिसत आहेत. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येणार आहे की न्यायालयाने त्याच्या पारंपरिक काम करण्याच्या पद्धतीला कुठंतरी छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की व्यक्तीच्या जीवनामध्ये न्यायाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला योग्य पद्धतीने न्याय मिळावा हीच कदाचित न्यायमंडळाची भूमिका असेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. आत्ताच आपण पाहिलं त्या पद्धतीने आपल्याला न्यायालयीन सक्रियतेची आणखी काही उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील. असंच एक उदाहरण आपण पाहणार आहोत आणि ते म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये सुधारणा होण्यासाठी. जसं की आपण पाहतो की भारतीय क्रिकेटमधील जो काही भ्रष्टाचार आहे ज्याचा उल्लेख आपण मॅच फिक्सिंग असा करतो व घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने एका समितीचं त्या ठिकाणी गठन केलेलं आहे की ज्याचा उल्लेख आपण लोढा समिती असा करतो आणि लोढा समितीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून क्रिकेट नियामक मंडळाचा कारभार त्या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच क्रिकेटमध्ये जे काही मॅच फिक्सिंग होतं किंवा क्रिकेटमध्ये जो काही भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार दूर करण्यासाठी त्या ठिकाणी एका समितीचं गठन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या समितीच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये जो काही असा प्रकार चालतो हा प्रकार दूर करण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजेच न्यायालयीन सक्रियतेचा विचार जर आपण केला तर आपल्याला असं म्हणता येणार आहे की आजच्या आधुनिक काळामध्ये न्यायालयीन अधिकारांची त्या ठिकाणी व्याप्ती वाढलेली दिसते आणि न्यायालयामध्ये जाण्याचा दाद मागण्याचा अधिकार त्या ठिकाणी सर्वांनाच आहे की ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला अशा सर्वच व्यक्तींना. परंतु अशी व्यक्ती स्वतः न्यायालयामध्ये दाद मागू शकते किंवा आपण जर अलीकडच्या काळाचा विचार केला तर अलीकडे इतर कोणीही व्यक्ती अन्याय झालेल्या व्यक्तीच्या वतीने न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दाद मागू शकते आणि न्यायालय त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी निर्णय देते. म्हणजेच थोडक्यामध्ये इतर जसं की आपण पाहिलं की ज्या काही केसेस असतात या सर्व व्यक्ती येऊन त्या ठिकाणी दाखल करतात असं नाही, तर काही वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे किंवा टपालाद्वारे देखील पाठवलेल्या तक्रारींचे याचिकेत रूपांतर करून दावे दाखल करून घेतले जातात आणि त्याच्यावर त्या ठिकाणी निर्णय दिला जातो. मग आपल्याला असं म्हणता येईल की न्यायालयाने घेतलेल्या या पुढाकारालाच त्या ठिकाणी न्यायालयीन सक्रियता असं त्या ठिकाणी म्हणतात. तर याच्यानंतर आपण जनहित याचिका याचा आढावा घेणार आहोत. तर जनहित याचिका म्हणजे काय
किंवा जनहित याचिका आपल्याला कशाला म्हणता येणार आहे? तर जनहित याचिकेचा जर आपण विचार केला तर जनहित याचिका म्हणजे जनतेचे हितसंबंध जोपासण्यासाठी व वैधानिक हक्कांची कोणाकडून जर पायमल्ली होत असेल, म्हणजेच वैधानिक हक्कांची म्हणजेच कायदेशीर हक्कांची जर कोणाकडून पायमल्ली होत असेल तर त्यास विरोध करण्यासाठी न्यायालयामध्ये दाद मागणे म्हणजे थोडक्यामध्ये जनहित याचिका होय. परत एकदा व्याख्या ऐका व्यवस्थित. जनहित याचिका म्हणजे जनतेचे हितसंबंध जोपासण्यासाठी व वैधानिक हक्कांची कोणाकडून जर पायमल्ली होत असेल, म्हणजेच कायदेशीर हक्कांची जर कोणाकडून पायमल्ली होत असेल तर त्यास विरोध करण्यासाठी न्यायालयामध्ये दाद मागणे म्हणजे जनहित याचिका होय. तर जनहित याचिका दाखल कुठं केली जाते? जनहित याचिका दाखल करत असताना त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल किंवा जनहित याचिका आपल्याला कोणकोणत्या न्यायालयांमध्ये दाखल करता येते, तर अशा ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींचा आढावा आपण नंतरच्या तासाला करणार आहोत. तर आपण नंतरच्या तासाला जनहित याचिका म्हणजे काय त्याचा पण अभ्यास करणार आहोत. काही जनहित याचिकांची उदाहरणं आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर याच्यातला शेवटचा मुद्दा न्यायालयीन पुनर्विलोकन याचा आपण आढावा घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.